आपण सगळ्यांनी कधी ना कधी एक प्रश्न नक्की ऐकला आहे. माणूस मेल्यानंतर सगळं संपतं का? की आत्मा पुन्हा एका नव्या शरीरात जन्म घेतो? याच प्रश्नातून जन्म घेतो एक गूढ विषय, पुनर्जन्म. काही लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, काही लोक त्याला केवळ श्रद्धा मानतात, तर काही लोक म्हणतात याचा पुरावा कुठे आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुनर्जन्माकडे वैज्ञानिक सत्य म्हणून नाही, तर भारतीय आध्यात्मिक परंपरामध्ये सांगितलेल्या विचारांच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि शेवटी एक प्रश्न तुमच्यासमोर ठेवणार आहोत. जर आत्मा नष्ट होत असेल तर पुढचा जन्म कसा ठरतो? पुनर्जन्म म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुनर्जन्म म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास संपत नाही, तर तो दुसऱ्या शरीरात पुन्हा सुरू होतो, अशी आध्यात्मिक श्रद्धा आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील अनेक परंपरांमध्ये आत्मा शाश्वत आहे आणि शरीर बदलतं अशी कल्पना आढळते. जसं आपण जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो, तसंच शरीर हे आत्म्याचं एक तात्पुरतं माध्यम आहे, तसा आध्यात्मिक विचार मांडला जातो. म्हणूनच मृत्यू म्हणजे शेवट नसून एक प्रवासाचा शेवट आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात असू शकते, अशी श्रद्धा आहे. मग पुढचा जन्म कोण ठरवतं? इथे येतो सर्वात महत्त्वाचा विषय, कर्म. भारतीय आध्यात्मिक विचारांमध्ये कर्माला खूप मोठं महत्त्व आहे. आपण केलेल्या कृती, आपले हेतू, आपल्या वागण्याचे परिणाम आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, अशी कर्मसिद्धांची धारणा आहे. याचा अर्थ असा आहे की आज आपण जे करतो त्याचा परिणाम फक्त आजच्या आयुष्यापुरता मर्यादित नसतो, अशी आध्यात्मिक मान्यता आहे. चांगली कर्म, वाईट कर्म, इतरांशी केलेलं वर्तन, आपल्या कृतीमागचा हेतू, या सगळ्यांचा कर्माशी संबंध जोडला जातो. आणि याच आधारावर काही आध्यात्मिक परंपरा सांगतात की पुढील जन्माची परिस्थिती कर्माशी संबंधित असू शकते. पण इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, हा आध्यात्मिक आणि धार्मिक विश्वास आहे. याला आधुनिक विज्ञानाचे निश्चित सिद्ध केलेले सत्य मानलेलं नाही. मग काही मुलांना मागच्या जन्माच्या आठवणी का असल्याचं सांगितलं जातं? ही गोष्ट पुनर्जन्माच्या चर्चेत सर्वात जास्त कुतूहल निर्माण करते. कधी कधी लहान मुलं अशा गोष्टी सांगतात की मी याआधी दुसऱ्या ठिकाणी राहत होतो, किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल त्यांना अनपेक्षित ओळखीची भावना असल्याचं सांगितलं जातं. अशा घटनांना काही लोक पुनर्जन्माचा संकेत मानतात. काही संशोधकांनी अशा कथित आठवणींचा अभ्यासही केला आहे. पण प्रत्येक घटना पुनर्जन्माचा पुरावा आहे असं वैज्ञानिकदृष्ट्या निश्चितपणे म्हणता येणार नाही. कारण आठवणी, कल्पना, ऐकलेल्या गोष्टी आणि मेंदूची स्मरणशक्ती यांचा परिणामही असू शकतो. म्हणून या घटना कुतूहल निर्माण करणाऱ्या आहेत, पण त्यातून पुनर्जन्म सिद्ध झाला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. मग काही लोकांना एखादं ठिकाण पहिल्यांदा पाहूनही ओळखीचं का वाटतं? कधी तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेला आहात आणि अचानक तुम्हाला वाटलंय का मी इथे याआधी? काही लोक याला पुनर्जन्माशी जोडतात. काही जण म्हणतात की आत्म्याला पुनर्जन्मातील अनुभवांची सूक्ष्म आठवण राहू शकते. पुनर्जन्म आणि अपूर्ण इच्छा. आध्यात्मिक कथांमध्ये एक विचार वारंवार दिसतो, अपूर्ण इच्छा आणि अपूर्ण कर्म. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही इच्छा, जबाबदाऱ्या आणि कर्म अपूर्ण राहिली तर आत्म्याचा प्रवास पुढे सुरू राहतो, अशी काही परंपरांची श्रद्धा आहे. याच विचारातून एक सुंदर आध्यात्मिक संदेश मिळतो, आजचं आयुष्य पूर्ण मनाने जगा. कारण आपल्याला पुढच्या जन्माबद्दल निश्चित माहिती नाही. म्हणून प्रेम करायचं असेल तर आजच करा, कोणाची माफी मागायची असेल तर आजच मागा, आई वडिलांसोबत वेळ घालवायचा असेल तर आजच घालवा, आणि कोणाचं मन दुखावलं असेल तर शक्य असेल तिथे ते नातं सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण भविष्याच्या जन्माची वाट पाहत राहण्यापेक्षा आजचा जन्म चांगला जगणं अधिक महत्त्वाचं आहे. जर पुनर्जन्म असेल तर आपल्याला मागचा जन्म का आठवत नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर आपण आधीही जन्मलो होतो तर आपल्याला मागच्या जन्मातील सगळं काही आठवत का नाही? आध्यात्मिक परंपरामध्ये याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. काही विचारांनुसार नवीन शरीर आणि नवीन जीवन सुरू झाल्यावर पूर्वीच्या आठवणी जाणीवेत राहत नाहीत, पण कर्माचे, संस्काराचे आत्म्याच्या प्रवासात पुढे जातात, अशी श्रद्धा आहे. याची तुलना आपण एखाद्या पुस्तकाशी करू शकतो. एका अध्यायाचा शेवट झाला आणि दुसरा अध्याय चालू झाला.
नवीन अध्यायात जुन्या पानांवर काय लिहिलं होतं हे प्रत्येक वेळी स्पष्टपणे आठवत नाही, पण त्या कथेतून तयार झालेला अनुभव पुढे जातो. हा पुनर्जन्म समजून घेण्यासाठी वापरलेला आध्यात्मिक दृष्टांत आहे, वैज्ञानिक सिद्धांत नाही. पुनर्जन्माचा खरा उद्देश काय मानला जातो? भारतीय आध्यात्मिक पुनर्जन्म हा केवळ पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा विषय नाही. त्यामागे एक मोठा विचार आहे, आत्म्याची प्रगती. मनुष्य म्हणजे जन्मातून काहीतरी शिकतो, अहंकार कमी करतो, प्रेम, करुणा, सत्य आणि संयम शिकतो आणि शेवटी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग शोधतो. अशी अनेक आध्यात्मिक परंपराची धारणा आहे. यालाच अनेक ठिकाणी मोक्ष म्हटलं जातं. म्हणजे पुनर्जन्माचा अंतिम उद्देश पुन्हा जन्म घेणं नसून जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणं असा आध्यात्मिक विचार आहे. मग आपल्या आयुष्यातील दुःखाचं कारण पुनर्जन्म आहे का? हा प्रश्न खूप संवेदनशील आहे. काही आध्यात्मिक विचारांमध्ये दुःख आणि परिस्थितीचा संबंध कर्माशी जोडला जातो, पण प्रत्येक दुःखाला हे तुझ्या पुनर्जन्माच्या कर्मामुळेच झालं असं म्हणणंही योग्य नाहीये. कारण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी, परिस्थिती, समाज, इतर लोकांचे निर्णय आणि नैसर्गिक कारणांमुळेही घडतात. म्हणून कर्मसिद्धांकडे पाहताना स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देण्याऐवजी आज आपण काय चांगलं करू शकतो यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, पुनर्जन्म खरंच असतो का? याचं प्रामाणिक उत्तर आहे, आजच्या विज्ञानाकडे पुनर्जन्म सिद्ध करणारा सर्वसामान्य निर्णायक पुरावा नाहीये. पण पुनर्जन्माची कल्पना भारतीय आध्यात्मिक परंपरामध्ये 1000 वर्षापासून महत्त्वाची आहे. म्हणून एखाद्याने त्यावर विश्वास ठेवला म्हणून तो चुकीचा ठरत नाही आणि एखाद्याने विश्वास ठेवला नाही म्हणून तोही चुकीचा ठरत नाही. कारण काही प्रश्नांची उत्तरं श्रद्धेत सापडतात, काहींची तत्त्वज्ञानात, काही उत्तरं कदाचित अजूनही आपल्या शोधापलीकडेच आहेत. पण पुनर्जन्मावर विश्वास असो किंवा नसो, या विचारांतून एक सुंदर शिकवण नक्की मिळते. आज आपण जे कर्म करतो ते महत्त्वाचं आहे. आज आपण कुणाचं मन दुखवतोय का? आज आपण आपल्या आईवडिलांशी प्रेमानं बोलू शकतो का? आज आपण चुकीची गोष्ट सुधारू शकतो का? कारण पुढचा जन्म आहे की नाही हे आपल्याला निश्चितच माहीत नाहीये. पण हा जन्म आपल्या हातात आहे. म्हणून हा जन्म राग, द्वेष आणि अहंकारात वाया घालवण्यापेक्षा प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि चांगल्या कर्मांनी जगा. कदाचित पुनर्जन्माच्या संपूर्ण रहस्यापेक्षाही मोठं सत्य आहे. शेवटी एक विचार, कदाचित आत्म्याचा प्रवास किती जन्मांचा आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही, पण या जन्मात आपण कसा माणूस बनतो हे मात्र आपल्या हातात आहे. तुम्हाला पुनर्जन्म खरंच असतो असं वाटतं का, की हा फक्त आध्यात्मिक विश्वास आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच गूढ आणि आध्यात्मिक विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.